नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. महसूल पंधरवडा अंतर्गत माजी सैनिक यांची बैठक तहसीलदारांसोबत संपन्न. सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये महसूल पंधरवडाच्या राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत खानापूर तालुक्यातील माजी सैनिक यांची बैठक पार पडली. यावेळी माजी सैनिक यांनी आपल्या समस्या तहसीलदार उदयसिंग गायकवाड यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यांच्या समस्या ऐकल्यानंतर उदयसिंग गायकवाड यांनी त्यांच्या समस्यांचे निवारण लवकरच करण्यात येईल असे सांगितले. इंडिया न्यूज 28 पुणे डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड. तुमच्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे, बरोबर का? थोड्या सूचना मला पण तुम्हाला द्यायचे, बरोबर का? आपण जे बोलले ते विषय एक असायचे. तुम्ही कुंभार साहेब तुमचे अध्यक्ष, बरोबर आहे? त्यांचा रस्त्याचा विषय होता, रस्त्याचा निकाल मी दिलेला आहे, बरोबर? म्हणजे माझ्या स्तरावर 100% कारवाई झालेली आहे. प्लस मी त्यांना रस्ता खुला पण करून दिलेला आहे. त्यांना फक्त बंदोबस्ताचा विषय होता, बंदोबस्ताला पोलीस नाही वय म्हणत होते. मी स्वतः त्यांच्याकडनं अर्ज लिहून त्यांचा रस्ता सद्यस्थितीत आता जरी ते भेटा म्हणतात सांगून साहेब तुमचं काम जरा ठीक आहे, थोडंफार वेळ लागला असेल, मी मान्य करतो. काय असतं त्यांना पोलीस स्टेशनला सुद्धा काम असते, तो आमच्या स्तरावर म्हणजे कुंभार साहेबांचा तर विषय मी संपवलेला आहे. राहिला विषय स्वामींचा जो माझ्याकडे देवस्थानचा विषय होता तो सुद्धा मी क्लिअर केलेला आहे. म्हणजे माझ्या स्तरावरचा विषय सांगतो मी, बरोबर काय? माझ्या स्तरावरचे जेवढे विषय होते स्वामीचा विषय क्लिअर केलाय. त्यांचा विषय आता राहिलाय फक्त ग्रामपंचायतीचा. ग्रामपंचायतीला त्यांची नोंद होत नाही कारण फिजिकली त्यात थोड्या टेक्निकल अडचणी आहेत. ते मला माहिती आहे. ते ग्रामपंचायत भेटले 2-3दा व्हिडिओ साहेबांना, माझ्याकडे पण 2-3दा आलते, बरोबर आहे काय? आणि बाकीचे जे कुठले विषय राहिले असतील म्हणजे बाबतीचे तुमचे रस्त्याचे माजी सैनिकांचे साहेब मी सगळे निकाल दिलेले, बरोबर आहे? आता ते फौजी आलेले नाही तिथं बाबणीचे, त्यांचं नाव माहिती आहे का साहेब? आलेत का माझे? ते सुद्धा मी निकाल म्हणजे माझ्याकडे जेवढे फौजींचे टी येत होती मागच्या मीटिंग लागली साहेब, माझा रस्त्याचा विषय राहिले ते सुद्धा मी निर्णय घेतलेला आहे. आणि हे सोडून एक लक्षात घ्या, ज्यावेळी माननीय कलेक्टर साहेबांनी सांगितले की ज्या विधवा पत्नी झालेल्या आहेत, बरोबर आहे का? म्हणजे सैन्यामध्ये ज्यांना वीर मृत्यू आलेला आहे अशा लोकांना आपल्याला जागा वाटप करायची अशी कलेक्टर साहेबांनी सूचना दिल्या होत्या. तर मला वाटतं ते कमिटी साहेब तुम्ही आला का?